ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकसी चंद्रप्रभ भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भविजी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी विरचित रत्नकरंडक श्रावकाचार्य जी या ग्रंथाची वाचना चालू आहे आणि चारित्र्य आधारकांमध्ये आचार्य भगवान शिक्षाव्रतांच्या मधील वैयावर्त नावाचं जे शिक्षाव्रत आहे त्याचं कथन काल केलं होतं की वैयावर्त शिक्षाव्रत काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे सांगितलं होतं आणि आज त्यालाच आणि पुढे नेताना की निश्चितरूपाने या कशा पद्धतीनं काही गोष्टी केल्या जातात याचं कथन करणार आहेत। पहिलं गाथाखंडस्थ करूया आणि त्यानंतर आचार्य भगवंतांनी काय म्हणलेलं आहे ते पाहूया। व्यापत्ति वपनोद व्यापत्ति व्यपनोद पद्यो संवाहनं च गुणरागा पद्यो संवाहनं च गुणरागा वैयावृत्तं यावा वैयावृत्तं यावा नुपग्रहो न्योऽपि संयमिनाम् नुपग्रहो न्योऽपि संयमिनाम् व्यापत्ति व्यपनोद पद्यो संवाहनं च गुणरागा वैयावृत्तं यावा नुपग्रहो न्योऽपि संयमिनाम्। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी या 112 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून की आणि वेगळं स्वरूप काय वैयावर्तीचं हे सांगायला 111 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून वैयावर्तीचं स्वरूप शिक्षाव्रत वैयावर्त नावाचं आहे, त्याचं स्वरूप काय होते हे सांगितले। आता त्याचं आणि वेगळं काय स्वरूप आहे हे सांगताना ही गाथा दिलेली आहे। त्यामध्ये म्हणत आहेत एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे। व्यापत्ति व्यपनोद पदयो संवाहनं च गुणरागात वैयावृत्तं यावा नुपग्रहो न्योऽपि संयमिनाम। इथं आचार्य भगवान म्हणत आहेत काय म्हणतात बघा की गुणरागात याचा अर्थ काय माहिती काय की जे निचरूपानगने रत्नत्रयधारी पुरुष असतील, धार्मिक पुरुष असतील किंवा महाराज माता जे असतील त्यांचा अनुराग करत की अनुरागामुळे संयमिनाम देश आणि सकल संयमिनी म्हणजे अनुवृत्ती आणि महावृत्ती या महावृत्तींची व्यापत्ति वपनत व्याधी आदी जनित आपत्ती आहे त्या आपत्तीला दूर करणे। व्याधी आदी नाही त्यांच्याजवळ काही आपत्ती येऊन दे ती सगळी दूर करणे। च आणि पदयो त्यांच्या चरणामध्ये संवाहनम त्यांच्या चरणांना पायांना म्हणजे चरणमध्ये यात सगळं घ्यायचं आहे। हात पाय डोकं नरडं सोडून सगळं घ्या आणि की
हे सगळं दाबणे अन्योपी आणि यावान उपग्रह त्यांच्यावर जेवढा उपकार करता येईल तेवढा उपकार करणे वैयावर्त आहे म्हणलेलं आहे. बघा, दिगंबर मुंडराजांना किंवा जे अनुवृत्ती आहेत त्या अनुवृत्तीनं त्यांच्या मार्गामध्ये जेवढं काय एक हात पाय दाबणे ही सुद्धा वैयावर्ती आहे. परंतु प्रत्येक मोक्ष मार्गामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक समयाला त्यांच्यावर उपकार करत राहणे ही वैयावर्ती आहे. खरी ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच जणांना काय वाटते माहिती काय, नुसता पाय हात दाबणे ही वैयावर्ती आहे. नाही, वैयावर्तीचे बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये आहारदान आहे, त्यानंतर निश्चितपणे ज्ञानाची साधने उपलब्ध करून देणे, त्यानंतर निश्चितपणे अभयदानाची किंवा वस्तीची साधने निर्माण करणे, चटई आदी, त्याच्यानंतर निश्चितपणे जापमाळ असेल, शास्त्र असेल, त्याच्यानंतर स्वाध्यायासाठी आणि मोक्ष मार्गासाठी लागणारी सगळी साधनं आहेत ती पेन आदी ही सगळी साधनं उपकरण निर्माण करून देणे याला सुद्धा वैयावर्ती म्हणलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांच्यावर जेवढा उपकार होतील तेवढा करायचा. काय म्हणालोय मी, जेवढा उपकार होईल तेवढा करायचा याला आचार्य भगवंतांनी वैयावर्ती म्हणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काल मी निम्म्या सांगितल्याने आपलं वेळ संपली होती. आठवते का बघा, काल आपला विषय आलता की श्रीकृष्णाचं एक उदाहरण सांगितलं होतं, आठवते का बघा. आणि दुसरं कुणाचं उदाहरण सांगितलं, कुंदकुंदांचं, परंतु पूर्ण सांगितलं नाही ते. कुंदकुंदांचं उदाहरण राहिलं होतं आपलं. आणि एक उदाहरण सांगितलं, भीमाचं एक उदाहरण सांगितलं. कृष्ण आणि भीमाची 2 उदाहरण झाली. कुंदकुंदांचं उदाहरण सांगायचं होतं. एक गोष्ट वैयावर्ती काय असेल तर निश्चित रूपानं वैयावर्तीच्या माध्यमातून उपकरण दान देणे सुद्धा महावैयावर्ती होते म्हणून सांगितले. असे एकमेव उदाहरण या पृथ्वी तलाव कोणाचंच आहे तर कोंडेश गाला, ज्याचे नाव गायी चरवणे, त्याचं काम गायींना घेऊन गेला जंगल, करायला आला पाऊस मंगल. हे एक मी स्वतः लिहिलेलं गीत आहे, पाठशाळेमध्ये शिकवतोय. तर कोंडेश गाला म्हणजे काय, एक गवळ्याचा मुलगा. तो निश्चित रूपानं एक रोज गायी चरवायला जंगलामध्ये जायचा. आणि एक दिवस गायी चरवायला जंगलामध्ये गेल्यानंतर काय झालं माहिती काय, पाऊस धो पडत होता. आणि त्यावेळी झाडाखाली थांबायसाठी तो झाडाखाली आला तर झाडाच्या एका फटीत भिजलेलं जीर्ण झालेलं शास्त्र दिसलं. ते शास्त्र बघितल्यानंतर त्याला वाईट वाटलं की हे जीर्ण झाले, भिजायला लागले. म्हणून तो आपल्या कपड्यामध्ये लपवून त्या शास्त्राला पळत घेऊन घरला गेला. घरला व्यवस्थित ठेवला. परत दुसऱ्या दिवशी की नाही ते शास्त्र नाही व्यवस्थित त्याची पानं ते सगळ्या कपड्यांना पुसून काढून त्याला उन्हात घालून चांगलं वाळवला आणि चांगलं सजवून वगैरे की नाही त्याला पुट्टा वगैरे घालून कवर घालून सजवून की नाही आपल्या घरामध्ये ठेवला. आणि रोज त्यानंतर निश्चितपणे तो की नाही काय करायचा, गायी चरवायला जायचा. आणि एक दिवस काय झालं, अचानकच एक दिवस गायी चरवायला गेलता. त्यावेळी की नाही एक महाराज त्या जंगलामध्ये आल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला. का आनंद झाला सांगा, का आनंद झाला, त्याला शास्त्रातलं काही माहित नव्हतं, परंतु महाराजांना मी शास्त्र देणार आहे दान म्हणून महाराज आल्यामुळे मला आनंद झालाय. आणि तो पळत जनावरांना तिथंच सोडून घरात शास्त्र आणायला गेला. आणि कोणती भावना, इच्छा, आकांक्षा, संकल्प, विकल्प, नाव बिव काय न करता ईश्वरानं महाराजांना ते शास्त्रदान दिला. त्या एका शास्त्रदानाचा प्रताप असा झाला, तो गाला कुंद झाला. मागच्या जन्मात जो ग्वाला होता, गवळ्याचा मुलगा साधारण होता, तो पुढच्या जन्मामध्ये आचार्य भगवान कुंद स्वामी बनला की ज्यांनी 11व्या वर्षी समय सारजी नावाचा ग्रंथ लिपिबद्ध केला. एवढं महान आचार्य होण्याचं मान त्या ग्वालाला शास्त्रदानामुळे प्राप्त झाला. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये की कोणत्या गोष्टी काही गोष्टींना समजून घेत नाही. जेवढ्या भावनेपूर्वक ते शास्त्रदान जपमाळ बाकीच्या गोष्टी असेल या सगळ्या जेवढ्या भावनेपूर्वक करेल तेवढं निश्चितपणे पुण्य खात्यावर पडते म्हणून करायचं आहे. हे मला सारखं ते कार्यक्रम करताय झालं. हे गोष्ट लक्षात घ्या. जेवढ्या वेळेला उलट जास्त वेळा करेल तेवढं तुम्हाला पुण्य संधी आहे की हो. आणि एक गोष्ट लक्षात आहे, कोणतीही पूजा, परवा सुयोगजींनी बी सांगितलं, कोणतीही पूजा आराधना आधी झाल्यानंतर का नाही एक संघ पूजा म्हणून एक प्रकार असतोय. म्हणजे त्या गुरूंनी जी पूजा पार पडल्या त्या गुरूंचे उपकार नाही मानायचे यासाठी संघ पूजा केली जाते. मग त्यात पाठपूजा, जापमाळ, शास्त्रदान हे सगळं केलं जातं. त्यांचं पूर्ण अष्टक कळलं सांगाले हो. त्यामुळं हे सगळे आहे ते वैयावर्ती आहे म्हणून सांगितलं, उगाच सांगितलं नाही. हे सगळं जे करताय ते निश्चितपणे मुनी महाराजांसाठी ज्या ज्या क्रिया केल्या जाणार आहेत ते सगळ्या वैयावर्तीमध्ये येणार आहेत हे सांगायचं म्हणून सांगितलं. आम्ही चिंतन करणार आहे म्हणून इथं सांगितलंय की या सगळ्या क्रिया करणे हे सगळं वैयावर्तीमध्ये येते. आम्ही जेवढ्या प्रमाणात जेवढं करता येईल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी सुद्धा नाही बऱ्याच ठिकाणी
की निश्चितपणे जेवढं काय आम्हाला दान करता येईल, जेवढं काही करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जीवनामध्ये जेवढ्या प्रकारात जेवढ्या प्रमाणे दान करेल, जेवढी वैयावृत्ती करेल तेवढं पुण्य आमच्या खात्यावर पडणार आहे. आणि वैयावृत्तीचं पुण्य जे उत्कृष्ट पात्र असतील त्यांचं जर पुण्य तर लय आहे. तुम्हाला उत्कृष्ट पात्र मिळाले, जगन बी मिळाले. आणि की उत्कृष्ट पात्रामध्ये, मध्यम पात्रामध्ये, जगन पात्रामध्ये कोण येते माहिती तुम्हाला? उत्कृष्ट पात्रामध्ये आचार्य, उपाध्याय आणि दिगंबर मुनी हे उत्कृष्ट पात्रामध्ये येतात. मध्यम पात्रामध्ये कोण होतात माहिती आहे तुम्हाला? तर मध्यम पात्रामध्ये आरिका, ऐलक, शुल्लिका, शुल्लक हे सगळे नाही आणि प्रतिमाधारी हे सगळे निश्चितपणे मध्यम पात्रामध्ये येतात. जगन्न पात्र कोण आहे? अविरित सम्यक दृष्टी. इथं महाराजजी मिळाल्यात दिगंबर उत्कृष्ट पात्र, भैयाजी मिळाल्यात अनुवृत्ती म्हणजे मध्यम पात्र. 2 पात्र मिळाल्यात. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढे नंतर निश्चितपणे आमचा व्यवस्था पार पडणारा सम्यक, तो सम्यक दृष्टी आहे. त्यामुळे 3ही पात्र मिळाल्यात, उत्तम, मध्यम आणि जगन्य. हे 3ही पात्र मिळाल्यात. जेवढी संधी घेता येईल तेवढे घेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे आम्ही. आणि थोड्या दिवसाने निश्चितपणे आणि पात्रामध्ये जरा वाढ होणार. आणि भैयाजींची निश्चितपणे दीक्षा झाल्यानंतर निश्चितपणे कुठलं पात्र त्यांना मिळते त्यानुसार त्यांना ते कळेल तुम्हाला की त्यांना कुठलं पात्र मिळते, उत्कृष्ट मिळते, मध्यम मिळते, जगन मिळते. आणि त्यामध्ये आणि निश्चितपणे वाढ. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आपल्या पुण्यात काही कमी नाही, तुमच्या पुण्यात वाढच आहे. हे सगळं करवायला म्हणजे तुम्ही वयावरती करायला आहेत, पुण्यात वाढ आहे, ही गोष्ट लक्षात घेण्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं काही करता येईल तेवढं दिगंबर मनाची वयावरती करण्याचा प्रयत्न करा. आणि एक कधी दिगंबर मनाच्या बाबतीत का नाही विपरीत कधी आणू नका. कारण की शास्त्रात एक उदाहरण आले, विपरीतेचं एक उदाहरण येते. एक गाव होतं, प्रथमानी योगजी मध्ये उदाहरण येते. एक गाव होतं आणि नाही दिगंबर मुलांचा संघ त्या गावावर जात होता. आणि सगळे गावामध्ये कोणी की नाही निश्चितपणे जे नव्हते, अजय नव्हते, सगळे त्या नाही दिगंबर मुलाच्या म्हणून त्यांची छिचूथुतू करायला लागले. त्यातला एकच गावातला अजय नसून सुद्धा एक परीट, तो बाहेरच्या गावाला त्यांनी जायचं, त्याला माहित होतं दिगंबर काय असतात. तो त्यांनी निश्चितपणे सगळ्या श्रावकांना सांगायला असलं काही करू नका. आणि निश्चितपणे दिगंबर मुलांना त्यांचा आदर सत्कार करणं आवश्यक आहे. तरी सुद्धा गावांनी, बरेच गावांनी दगडं सुद्धा मारली. परंतु महाराज काय म्हणणार नाही, तो काय केला तरी महाराज म्हणणार ते सहन करणार, निघून जाणार आहेत. परंतु ज्यावेळी गावातनं निघून गेले आणि योगानं बघा, ज्यावेळी परीट आणि परीटचा परिवार कुठल्या तर कामानिमित्त बाहेर गेला तर त्याच वेळी पूर्ण गावा लागले, सगळं गाव जळून खाकलं, परीट तेवढं वाचला. सत्य घडलेली प्रथमावनीमध्ये कथा आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. मी परवा सुद्धा एक उदाहरण सांगितलं होतं, पूज्य संयम सागर महाराजांचं. एका नगरामध्ये एक घटना घडलेली, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे जेवढी वैयावरती करता येईल, कोण कसं बी असू नये. मी परवाच कायमच सांगितले आहे की कुठलेही मुनिराज, कुठल्याही आमण्याचे, कुठल्याही परंपरेचे असून द्याल, मुनिराज आले की त्यांची वैयावरती, त्यांचं आहारदान करणे हे आपलं कर्तव्य आहे, करायलाच पाहिजे. त्यांची सेवा वैयावरती, विहार करायचं असलं विहारमध्ये जायला पाहिजे. निश्चित रूपानं जरी निश्चित रूपानं तुम्ही म्हणत असेल त्याच्या निश्चित रूपानं विपरीत जरी निश्चित रूपानं कोण मिळालं तरी सुद्धा त्यांची वैयावरती, त्यांचं आहारदान, त्यांची सेवा, दान त्यांना देणं, ह्या गोष्टी करणंच पाहिजे. फक्त मोक्ष मार्गाच्या विपरीत काही दान करू नका. काय म्हटलं मी? मोक्ष मार्गाच्या विपरीत दान काय करायचं नाही. काय सांगितलं कळलं? त्यामुळं मोक्ष मार्गासाठी आवश्यक आहे ती दान करा. आहारदान, वयावरती त्यांची सेवा आधी सगळं करा, चालतंय. परंतु मोक्ष मार्गाच्या विपरीत काही दान करू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांच्या आहार, वयावर्त, त्यांचा विहार, त्यांच्या सगळ्या गोष्टी पार पाडा. परंतु मोक्ष मार्गासाठी विपरीत जर तुम्ही निश्चितपणे दान दिला तर तुम्ही निश्चितपणे मोक्ष मार्गावर येणं लय कठीण हो. त्यामुळे मोक्ष मार्गाच्या विपरीत दान कधी देऊ नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. दान द्या, सगळ्यांची वयावरती, सगळ्यांची सेवा करा, सगळ्या गोष्टी पार पाडा. परंतु निश्चितपणे या गोष्टी करताना विचारपूर्वक करा. आता पुढच्या गाथेमध्ये दानाचं स्वरूप सांगणार आहे की दान कसं करायचं, त्याचं स्वरूप काय आहे. दान निश्चितपणे सांगितलं आणि निश्चितपणे त्या दानामुळं काय मिळणार आहे, सगळ्या गोष्टी सगळं सांगितलंय. एक गोष्ट लक्षात द्या, पहिला गाथा कंठस्थकरून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. नवपुण्ये प्रतिपत्ती, नवपुण्ये प्रतिपत्ती, नवपुण्ये प्रतिपत्ती, सप्तगुण समाहितेन शुद्धेन, सप्तगुण समाहितेन शुद्धेन,
सप्तगुण समाहितेन शुद्धेन अपसूनारंभाना मार्यानामिष्यते दानम् मार्यानामिष्यते दानम् नवपुण्ये प्रतिपत्तिः सप्तगुण समाहितेन शुद्धेन अपसूनारंभाना मार्यानामिष्यते दानम् आचार्य भगवान काय सांगलेत बघा. आचार्य भगवान इथे सांगल्यात दानाचं स्वरूप काय आहे. नव पुण्ये प्रतिपत्ती सप्तगुण समाहितेन शुद्धेन अपसूनारंभाना मार्याना मिष्यते दानम. आचार्य भगवान काय म्हणतात. सप्तगुण समाहितेन म्हणजे 7 गुणासहित सांगितले. एक गोष्ट लक्षात घ्या. आचार्य भगवंतांनी काय सांगितलंय की निश्चित रूपाने या गोष्टी करत असताना 7 गुणांनी सहित. परत काय म्हणतात. शुद्धेन शुद्ध श्रावक शुद्धी सहित. अपसूनारंभानाम पंचसूनारहित म्हणजे आरंभन रहित. आर्यानाम सम्यक दर्शनादी गुणांनी जे सहित आहेत. 9 पुण्ये 9दा भक्तीने म्हणले. प्रतिपत्ती आदर सत्कार करून दान इष्यते केलं पाहिजे. त्यांचा आदर सत्कारपूर्वक विनयपूर्वक की निश्चित रूपाने 9दा भक्तीने ही गोष्ट लक्षात आवश्यक आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज 9दा भक्ती जर झाली नाहीत तर काय उपयोग नाही. 9दा भक्ती आता 9दा भक्ती म्हणले 9 आणि 10 शब्द आहे. 9दा भक्ती. एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे की आम्हाने आमच्या जीवनामध्ये आचार्य भगवंतांनी जे आहारदान करत असताना श्रावकांनी पात्रांचा आदर सत्कार कसा करावा हे सांगताना काय सांगितले की दान उत्तम मध्यम आणि जगन असे 3 पात्रांना द्यायला पाहिजे. मी सांगून आलोय कुठलं उत्तम आहे कुठलं मध्यम आहे कुठलं जगन आहे. या 3 पात्रांना देणं आवश्यक आहे. आणि पात्रांना दान देत असताना नाही पंचसुनांचा त्याग पाहिजे. काय सांगले बघा. नाहीतर इकडं आहार द्यायला आणि आज सगळं करायलाय चालणार नाही. पंचसुना त्याग. कधी काय खडखड वाजलं तर मी लगेच तिथे थांबतोय. भानगड काय चालत ना सांगाले हो. इथं सांगितले शास्त्रात जे सांगितले ते सांगावले ते करून घेतोय म्हणून सांगावले. आज निश्चितपणे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टी पंचसुनाचा त्याग पाहिजे. तिथं हे दान देताना सांगितले. आज काय काय वेगळंच चाललंय कुठं काय चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टी होता कामा नयेत. स्पष्ट आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितले. त्यामुळे आम्ही थांबतोय. आम्ही काही खूळ लागलं नाही आम्हाला थांबायला किंवा तुम्हाला वाईट दाखवायचं आहे किंवा वाईट तुमचं करायचं आहे कोणाचं वाईट काय कोणा चिंतायचं आहे यासाठी आम्ही थांबत नाही. शास्त्रात जसं सांगितले तसा आहार व्हायला पाहिजे ही इच्छा असते. म्हणून या गोष्टी लक्षात घ्या. आम्हाला काय कुणाविषयी नाही कुठलीही नाही. मी मागे बी सांगितलंय की सगळे निश्चित रूपानं कोणीही असून देत सगळे आम्हाला समान आहेत. येतील त्यांचं स्वागत आणि न येतील त्यांचं बी स्वागत. काय म्हणलं. येतील त्यांना बी आशीर्वाद न येतील त्यांना बी आशीर्वाद. त्यामुळे काय भिण्याची गरज नाही. त्यामुळे आम्हाला काय कुणाची घेणे देणं नाही. फक्त एक काय शास्त्रोक्त पद्धतीनं सगळ्या विधी व्हावेत ही एवढी भावना आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ॲडजस्टमेंट आहे परंतु शास्त्रात ॲडजस्टमेंट नाही. आमच्या भानगडीत ॲडजस्टमेंट आहे. शास्त्रोक्त विधीमध्ये ॲडजस्टमेंट जगात कुठंच नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आम्ही तर करणार नाही कारण की आम्ही पहिलाच सांगितले आम्ही आयऱ्या गैऱ्या नत्तू खऱ्या शिष्णे गुरु सन्मतचार्यांचे छावे आहे. त्यामुळं कारण की तुम्ही वंदा अथवा निंदा धर्मप्रमाणे करणं आमचा धंदा. काहीही म्हणला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त एक आहे धर्मप्रमाणे करायचे आहे. आणि धर्मप्रमाणे करायचे ती बी 100% 1 नंबरी सोनं. दुसरी कुठली प्रभावना करायची नाही. आम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने जसं सांगितलंय तसंच. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. पंचसुनाचा त्याग पाहिजे. म्हणजे काढणे दळणे चूल पेटवणे पाणी शिंपडणे झाडणे याला पंचसुना म्हणतात. ह्या गोष्टी होता कामा नयेत. ही गोष्ट लक्षात घ्या. जे असतात त्यांना सांगवले.
त्याचबरोबर दाताचे जे 7 गुण सांगितले आहेत त्या 7 गुणांना निश्चितपणे दाता सहित असायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की 7 गुण सांगितलेत की श्रद्धा, संतोष, भक्ती, विज्ञान, निर्लोभता आणि त्यानंतर क्षमा आणि शक्ती, हे 7 गुण सांगितले दात्याचे. या 7 गुणासहित आहार करायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात, श्रद्धा पाहिजे. ज्या आपण निश्चितपणे जे काय खऱ्या साधूंना आहार द्यालोय ते आहार देताना निश्चितपणे इह परलोकी ते कल्याणी आमचे साधू आहेत म्हणून निश्चितपणे अशी श्रद्धा ठेवून आणि त्यांची मोक्ष मार्गामध्ये आम्ही निश्चितपणे त्यांना आमच्या माध्यमातून निश्चितपणे मोक्ष मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी त्यांना मदत करले या भावनेनं निश्चितपणे श्रद्धा ठेवून आणि माझी भविष्यामध्ये मी सुद्धा असा आहार घ्यावा ही श्रद्धा ठेवून आहार दान देणं आवश्यक आहे, ही श्रद्धा आहे. नाहीतर नुसता द्यायलोच, चिंतन करणं आवश्यक आहे. भावना सगळ्यात महत्वाची मी पहिलाच सांगितले. काय श्रद्धा ठेवायची असेल, महाराजांना आहार देताना भावना करा मी सुद्धा असं महाराजांच्याकडे आहार घ्यायला पाहिजे एक दिवस, अशी भावना करून आहार द्या. आणि त्याच्याच बरोबर काय, ते साधू निश्चितपणे इह आणि परलोकी कल्याणी आहेत त्या निश्चितपणे अशी श्रद्धा ठेवा. कारण की आणि त्यांच्या मोक्ष मार्गामध्ये मी निश्चितपणे मदत केल्यानंतर माझा सुद्धा मोक्ष मार्ग सुकर व्हावा या भावनेनं श्रद्धा ठेवून अर्घ्य द्या, हे श्रद्धा गुण आहे. दुसरा गुण सांगितला संतोष. संतोष असायला पाहिजे दान देताना. नाही मी सगळं देतो म्हटलं तरी चालणार नाही, सांगाले संतोष गुण हे सांगते. त्यामुळं निश्चित रूपानं 1 दिला, 2 दिला, 3 दिला, 5 दिला, सगळ्या जरी आहार दिला तर तेवढंच पण नाही. भावना अंतरंगात महत्वाची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे संतोष गुण आवश्यक नाही. त्यामुळं सत्पात्राला दान देणारा श्रावक संतोषी असायला पाहिजे. भावना कुठली नको, संतोषी असायला पाहिजे, समाधानी. तो निश्चितपणे भक्ती म्हणजे निश्चितपणे त्याच्या गुणांचं नाही, निश्चितपणे गुणांचं अनुराग करून तो देणारा पाहिजे. आणि जी 9दा भक्ती आहे ती 9दा भक्तीपूर्वक द्यायला पाहिजे. 9दा भक्ती काय आहे सांगा बघ्या, सांगू. 9दा भक्ती, पहिला आहे पडगान, दुसरा आहे उच्चासन देणे, 2 झाले बघा मेजा. त्यानंतर पाद प्रक्षालन, त्यानंतर आहे पूजन, त्यानंतर नमोस्तु करणे, किती झाले. त्यानंतर मन शुद्धी, वचन शुद्धी, कायाशुद्धी, आहार पाणी शुद्ध, किती झाल्या. 9 झाल्या. काय यालाच 9दा भक्ती म्हणतात. कळलं. यातलं एक जरी चुकलं तर 9दा नाही 8दा भक्ती झाली. काय सांगावलंय आचार्य भगवंतांनी इथं दानाचं स्वरूप सांगताना सांगितलं 9दा भक्तीपूर्वकच द्यायला पाहिजे. कळलं. म्हणून मी मागं सांगत होतो की जर पूजन झाल्यावर नमोस्तु केलं नाही तर 8दा भक्ती झाली. पूजन झाल्या पहिला भक्तिभावपूर्वक महाराजांना सगळ्यांनी नमोस्तु 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 करायला पाहिजे आणि मग ताड दाखवायला पाहिजे. कळलं काय. 9दा भक्ती काय काय ते सांगवले. त्यामुळे चिंतन करा. ह्या भक्तिपूर्वक अशा सगळ्या गोष्टी भाव करून द्यायला पाहिजे. आणि त्यांच्या गुणांचा अनुराग, गुणांचा म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही आहार का नाही निश्चित रूपानं विदेही सागरला द्यायला नाही. काय सांगालोय मी, आहार तुम्ही विदेही सागरला द्यायला नाही. विदेही सागर जवळ जे 28 मूलगुण आहेत ते मूलगुण पालन करण्यासाठी ते आहारदान करायला, ही गोष्ट लक्षात. मी मागे बी सांगितलं या गोष्टी, आठवते का बघा. त्यामुळे निश्चित रूपानं एक गोष्ट लक्षात घ्या, पूजा कुणाची असेल तर विदेही सागरची पूजा नाही. विदेही सागर जे 28 मूलगुण पालन करतात त्या मूलगुणांची पूजा आहे, गुणांची पूजा आहे. कारण की जैन धर्म हा एकमेव जगाच्या पाठीवर असा धर्म आहे की तो निश्चित रूपानं व्यक्तिपूजक नाही, तो गुणपूजक आहे. काय म्हणलो मी, व्यक्तिपूजक नाही की तेच भगवान निश्चित रूपानं होत नाही. तुम्ही बी भगवान होऊ शकताय, तुम्ही बी निश्चित रूपानं गुरु होऊ शकताय, तुम्ही बी शिष्य होऊ शकताय, तुम्ही बी भक्त होऊ शकताय. सगळ्या योग्यता तुमच्यामध्ये आहे. जगाच्या पाठीवर एकमेव जैन धर्म असा आहे की तो श्रेष्ठ का मानला जातो. एका शब्दात उत्तर द्यायचं म्हणलं तर जगातले सगळे धर्म आहेत ते भगवान आहेत ते भगवानच राहणार आहेत, भक्त आहे ते भक्तच राहणार आहेत, गुरु आहे ते गुरु राहणार आहेत, शिष्य आहे ते शिष्य राहणार आहेत. परंतु जगाच्या पाठीवर एकमेव धर्म जैन धर्म असा सांगतोय की जो भक्त आहे तो भगवान बनू शकतोय आणि जो शिष्य आहे तो सुद्धा गुरु बनू शकतोय. हे एकमेव सांगणारा जगाच्या पाठीवर धर्म आहे तो जैन धर्म आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टी. त्यामुळे एकमेव आहे. आम्ही कुणाची योग्यता निश्चितपणे कधी वर येईल आणि कोणाच्या योग्यतेमुळे कोण शिष्याचा गुरु होईल आणि निश्चित रूपानं भक्ताचा कोण कधी भगवान होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ही गोष्ट भक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे चिंतन करा. त्याच्या पुढचं आहे विज्ञान. द्रव्य क्षेत्र काल भाव
याचा विचार करून, त्यांच्या शरीरामध्ये नाही कुठली व्याधी विकृती असेल त्याचा विचार करून, आणि त्याच्या पुढे जाऊन आत्ता कुठलं का नाही हे चालू आहे ऋतू, त्यानुसार आहार देणे याला विज्ञान गुण म्हणतात. परवा सांगितले की ह्याचा विषय, की निश्चित रूपानं थंडी असली की नारळाचं पाणी घ्या म्हणायचं, काकडी घ्या म्हणायचं, आहे नाही? होय म्हणलं, हसालेच बघा. थंडीमध्ये काकडी, नारळाचं पाणी, टॅमॅटो हे सगळं देऊन चालेल काय? आले पोट कशाला राहणार आहे मग? थंडीमध्ये थंड पदार्थ द्यायचे नाही, मिडियम पदार्थ द्यायचे. थंड बी पाहिजेत, मिडियम पदार्थ द्यायचे. ह्या विज्ञान गुण हेच महत्त्वाचं आहे की कुठलं द्यायचं. समजा महाराजांना पित्ताचा प्रॉब्लेम असेल तर भेंडी घ्या म्हणायची, आहे नाही? भेंडी द्यायच नाही. पित्त ज्यांना आहे त्यांना भेंडी विष आहे. पित्त ज्यांचं असेल त्यांना भेंडी आणि मिरची विष आहे. मला नाही, लगे बघू नका मॅडम, मला काय लगे पित्त नाही, माझं सगळं समतोल आहे, सांगाले फक्त. परंतु मी आहार घेताना तुम्ही किती वटा केला तरी निश्चित रूपानं मी काय माझा ठेका सोडत नाही. माझ्या शरीराला अनुसरून, माझी प्रकृतीला अनुसरून, माझ्या पोटाची अवस्था आणि माझ्या सगळ्या शरीराची अवस्था बघूनच मी आहार घेतो. तुम्ही काही केला, रडला तरी घेणार. हां, हुशार. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ती बाकीचं सांगण्याची आवश्यकता लागत नाही. विज्ञानानुसार आम्ही जर आहार देत असेल तर महाराजांना बाकीच्या गोष्टी सांगणार आहे. महाराजी निसबन तुमच्या कुठल्या गोष्टी विरोध करणारच नाही, कारण तुम्ही विज्ञानानुसार आहार द्यायला. हे विज्ञान गुण आहे. त्यानंतर निर्लोभता, म्हणजे संसार सामग्रीची मागणी करण्यासाठी आहार द्यायचं नाही. महाराजांनी मी आहार देतोय आणि मला हे एवढा पैसा मिळावा, एवढी जमीन मिळावी, माझं एवढं काम व्हावं, माझं हे व्हावं, माझं सोने मिळावं, मला चांदी मिळावे, साडी मिळा, म्हणजे सांगाले हो काही भावना ठेवाय नाही. निर्लोभता पाहिजे. लोभ कोणता नको आहे हे चिंतन करा. कोणताही लोभ नसताना. आणि त्याच्यानंतर क्षमा गुण असेल. तिथं काही चौक्यात घडलं तरी शांत राहायला पाहिजे. काय करणार आहे सांगाले हो, चिडायचं नाही, शांत. क्षमा गुण पाहिजे. एकमेकांचं काय झालं तरी क्षमा गुण निश्चितपणे शांत राहणं आवश्यक आहे. आता आमच्या पुढ्यात काय काय होत असते तरी बी गप बसते. सगळं ऐकायचं, इकडं सोडून द्यायचं. त्यामुळे चिंतन करायचं. त्यामुळे क्षमागुण सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्या पुढे जाऊन शक्ती, दात्याजवळ जी शक्ती आहे, मग निश्चितरूपानं ती शरीराची असू किंवा दानाची असून दे, ती न लपवता निश्चितरूपानं शक्ती न लपवता दान करणे, याला शक्ती नावाचा गुण म्हणलेला आहे. या चिंतन करा. त्यामुळे या 9दा भक्तिपूर्वक ज्यांनी या सगळ्या व्यापाराचा, आरंभाचा, परिग्रहाचा त्याग करून किंवा परीचे मर्यादेतून मुनी, आर्यिका, ऐलक, शुल्लक, शुल्लिका असं उत्तम, मध्यम आणि जघन्य या पात्रांना दान देऊन सत्कार करणे, यालाच आचार्य भगवंतांनी दान म्हणलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पद्मपुराणच्या या ग्रंथामध्ये मी एक उदाहरण सांगितलेलं आठवते का बघा, की दान किती महत्त्वाचं आहे याची महिमा सांगणारं एक उदाहरण सांगितलं. पद्मपुराणच्या ग्रंथात रामकथेमध्ये आपली विषय झालता एक, की श्रीरामजी ज्यावेळी एका नाही जंगलामध्ये गेले होते, की त्यांचं निश्चितपणे ते शाहीक संमित दृष्टी असल्यामुळे त्यांचा नियम होता की रोज पडघाण करूनच, द्वार प्रक्षालन त्याला म्हणायचं, की हे निश्चितपणे प्रक्षालन करूनच नाही, द्वार म्हणजे सगळं भोजन तीन झाल्यानंतर, भोजन तीन नाही निश्चितपणे झाल्यानंतर नाही पडघांसाठी कोण नसलं तरी पडघांसाठी उभं राहायचं, कोण आलं तर ठीक, नाही तर आपलं पण भोजन करायचं, असं त्याला द्वार प्रक्षालन म्हणतात. याला द्वार प्रक्षालन विधी म्हणतात. तर ते श्रीराम आणि लक्ष्मण द्वार प्रक्षालनासाठी गेले. सीता सगळी चौक्याची तयारी केली ती, जे आपण शुद्धीधन केले त्यातलंच त्यांना द्यायचं आहे. आणि योगायोगानं काय झालं, 2-4 रुधिधारी मुनिराज आले की हो, त्यांचा नियम होता जंगलामध्ये कोण पडगावून करेन त्यांच्याकडेच आहार करणार. आले की मग पडगावून घेतले, त्यांना आहार देत होते. आहार देताना घटना काय, एक झाडाची फांदी होती, त्याच्या खाली चूल ठेवली होती आणि तिथं सगळा स्वयंपाक केलता. आणि काय झालं, इकडं मुनिराज आहार करल्यात, सगळे व्यवस्थित झाले. तिकडं त्या धांपीवर 2 पक्षी बसले होते. आठवलं का बघा उदाहरण, 2 पक्षी बसले होते. आणि ते पक्षी की नाही निश्चितपणं त्यावेळी सीता, श्रीराम, श्री लक्ष्मण आहार देताना त्यांच्याकडे बघून ते पक्षी एवढ्या भावविभोर होतात आणि म्हणतात, एक पक्षी म्हणतोय किती हे दाम्पत्य चांगले आहेत बघा, जर मी श्रावक असतो तर असं मुनिराजांना आहार दिला असतो. एक पक्षी मनात विचार करतोय. आणि दुसरा पक्षी विचार काय करतोय माहिती काय, अरे रे हे मुनिराज किती धन्य आहेत, किती आहार करल्यात, मी जर श्रावक असतो तर दीक्षा घेऊन असा आहार घेतला असतो. आणि एवढं त्या दोघांच्या मध्ये तल्लीन ते पक्षी होतात तिथं धांपीवर बसून.
आणि योगानं तल्लीन झाल्यावर त्यांच्या शरीराचा ताबा सुटते आणि ती चुलीत जाऊन पडते. चुलीत गेल्यावर काय होणार आहे हो? त्यांचं मरण झालं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पक्षीनं भावना केली की मी महाराजांना आहार देईन, तो निश्चितपणे भावना केल्यामुळे नाही, तो तिर्यंच गतीचा त्याग करून 4थ्या स्वर्गामध्ये इंद्र होऊन जन्मला, देव म्हणून जन्मला तिथं. आणि ज्यानं भावना केली की निश्चितपणे जो 3ऱ्या स्वर्गात जन्मला, आणि ज्यानं भावना केली मी महाराज होऊन आहार घेतो, तो 4थ्या स्वर्गामध्ये देव होऊन जन्मला. पक्षी नुसता दानाच्या भावनेनं नाही एवढा मोठ्या जन्म त्यांनी प्राप्त केला. आम्ही साक्षात देतोय, आम्ही साक्षात निश्चितपणे श्रावक आहे, सगळ्या क्रिया करतोय. किती दानाचं महत्व आहे बघा. आम्ही याचे चिंतन करणं आवश्यक आहे. बऱ्याच जणांनी निश्चितपणे दान रोज रोज किती द्यायचं, कशाला रोज द्यायचं आहे, रोज खाताय तवा सांगाले हो. जेवढं दान तेवढं नाही, मागच्या जन्मातलं त्याच्या जन्मातलं त्याच्या मागच्या जन्मातलं नाही पाप आहे ते पक्षालन करणार आहे तुम्ही, लक्षात ठेवा आहे. आणि तेवढं पुण्य खात्यावर मिळवणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामध्ये येत आहे तेवढं. उगच आता बघा 4 दिवस तुम्ही बघितले एवढ्या लांब नाही, एका आहारासाठी किती आजी आणि किती श्रावक श्राविका का तडपतात आहारासाठी, कितीला निघतात माहिती तिथनं. आज जी नाही गाडी आलती वसगड्याची, ते निश्चितपणे 4:30 वाजता तिथनं निघल्या त्यांच्या गावात. इथं आहारासाठी येऊन पोचले आणि आहार दिले. किती आज्या बुजुर्ग 80 वर्षाची आजी सुद्धा होती. एक आजीला चालायला येत नव्हतं तरी सुद्धा आहाराची भावना करून आली. का? त्यांना माहिती आहे त्यातनं पुण्य काय आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही माहीत करून घेणं आहे. एक बी संधी सोडता कामा नाही. जेवढं आहार देता येते, जेवढं देता येईल तेवढं निश्चितपणे आम्ही देणं आवश्यक आहे. एक दिवस सुद्धा बुडता नाही. तिकडल्या निश्चितपणे भागात असले मुलं सुद्धा आहार दिल्याशिवाय शाळेला जात नाही, चातुर्मास असला तर. आता मागचंच किनी गाव रोज 100 मुलं मुली असायची. त्यांना माहिती आहे पुण्य किती आहे. आम्हाला माहिती नाही, आमच्या मुलांना माहीत असून सांगत नाही. आम्ही सांगणं आवश्यक आहे. आता झालं 2 महिने गेले, राहिलाय फक्त 1 महिना 1.25 महिना. हे कसा जातोय कळत बी नाही, कारण की इथनं सगळे कंटिन्यू कार्यक्रम आहेत. त्यामुळे चिंतन करणं आहे. संधी मिळाले सोड नका. मी सांगितले एक गोष्ट लक्षात घ्या. परत कसं मिळेल काय मिळेल एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही चिंतन या गोष्टीचं करणं आवश्यक आहे. आज एवढी छोटी मुलं सुद्धा तिकडच्या भागामध्ये चातुर्मास चालू असेल तर आहार शाळा पहिल्याच त्यांचे पालक शाळेमध्ये सांगून ठेवतात की थोडा लेट आला तरी शाळेत मुलग्याला घ्यायचं, मुलगीला घ्यायचं. कारण की धर्म केल्याशिवाय आहार दिल्याशिवाय आमचा मुलगा येणार नाही शाळेत. हो, शाळा बुडत्या. जीवन बुडल्यावर कळेल. आज शाळा बुडेल, परंतु ज्यावेळी जीवन बुडेल त्या मुला मुलींचं त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की आम्ही आमच्या जीवनात मोठी चूक केली. त्यावेळी कळेल. जाऊन दे सोडा, त्यावेळी कळेल तेव्हा बघतो. त्यामुळे चिंतन करा. आम्ही या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी जे सांगितलंय त्या जेवढ्या गोष्टी आम्हाला करता येईल तेवढ्या गोष्टी आम्ही आमच्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान दानाचं फळ काय मिळणार आहे सांगितले. एक गोष्ट लक्षात घ्या. दान दिल्यानंतर आम्हाला काय फळ मिळणार आहे, किती मोठी प्राप्ती आम्हाला काय काय होते हे सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य भगवंतांनी काय म्हणले ते पाहूया. ग्रह कर्मनापि निचितम, ग्रह कर्मनापि निचितम, ग्रह कर्मणापि निचितम, ग्रह कर्मणापि निचितम, कर्म विमाष्टि खलु ग्रह विमुक्तानां, कर्म विमाष्टि खलु ग्रह विमुक्तानां, कर्म विमाष्टि खलु ग्रह विमुक्तानां, अतिथीनां प्रतिपूजा, अतिथीनां प्रतिपूजा, अतिथीनां प्रतिपूजा, रुधिर्मलं धावते वारी, रुधिर्मलं धावते वारी, रुधिर्मलं धावते वारी, ग्रह कर्मणापि निचितं, कर्म विमाष्टिर्खलु ग्रह विमुक्तानां, अतिथीनां प्रतिपूजा, रुधिर्मलं धावते वारी.
आचार्य भगवान काय म्हणलेत बघा. आचार्य भगवान सांगतात की निश्चिरूपानं ग्रह कर्म नापी निश्चितम कर्म विमराष्टी खलु ग्रह विमुक्तानाम अतिथीनाम प्रतिपूजा रुधिरमलम धावती वारी. आचार्य भगवान काय म्हणतात इथं. आचार्य भगवान सांगाल्यात ग्रह विमुक्तान म्हणजे घर आणि सावध्य व्यापाऱ्यांना जे रहित आहेत, अतिनाम असे अतिथी म्हणजे मुनी किंवा ऐलक शुल्लक शुल्लिका ज्यांनी घराचा त्याग केलाय आणि सावध्य व्यापारापासून ते रहित आहेत ते मुनी, त्यांची प्रतिपूजा म्हणजे दान. प्रतिपूजा म्हणजे दान. खलु निश्चयाने ग्रहकर्मना साधक जे आहेत, जे व्यापाराने निश्चितमापी उपार्जन केलेले कर्म पापरूप कर्म जे आहे ती विमाष्टी नष्ट करण्यासाठी पूर्ण नष्ट करून देते. कसं वारी म्हणजे पाणी, रुधिरम रुधिर म्हणजे रक्त, रक्तच्या मलाला सुद्धा अलमन निश्चिरूपानं मलाला सुद्धा यथार्थमध्ये धावते म्हणजे धुवून टाकते. जसं पाणी की नाही रक्ताला धुवून टाकते. रक्त कुठं लागलं असलं तुमच्या हाताला तर पाणी वापरल्यानंतर रक्त धुवून जाते. तसं तुम्ही व्यापार करत असताना सुप्त श्रावक जे व्यापार करत असताना जे कर्म उपार्जित केलाय ते निश्चिरूपानं अशा मुनींना निश्चिरूपानं किंवा ग्रहस्थ अवस्था आणि सावध्य व्यापार ज्यांनी त्याग केलाय त्यांना दान केल्यानंतर ते सगळं कर्म नष्ट होऊन जाते म्हणून सांगितले. किती पुण्य आहे बघा. उदाहरण देऊन सांगितले. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही ज्याचं चिंतन करणं आवश्यक आहे की मलिन अपवित्र पाणी सुद्धा की रक्ताला धुण्याची क्षमता ठेवते. त्याच प्रकारे मुनींना किंवा उत्तम पात्रांना दान दिल्यामुळे ग्रहस्थ संबंधी जे पापरूपी कर्म आहे ते निश्चित रूपानं दूर होते म्हणून सांगितलं आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. आचार्य भगवान एका ग्रंथामध्ये म्हणतात, परमात्मा प्रकाश नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये आचार्य भगवान म्हणतात जे व्यक्ती दान आणि पूजा या दोन क्रियेने रहित होतील ते व्यक्ती श्रावक धर्मापासून भ्रष्ट आहेत म्हणून समजा. मी म्हणलं नाही माझ्याकडे बघू नका. परमात्मा प्रकाश या ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी म्हणलेलं आहे की जो श्रावक दान आणि पूजा या दोन क्रियापासून विमुक्त आहे, रहित आहे या क्रियेपासून, तो निश्चितपणे श्रावक धर्मापासून भ्रष्ट आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तो श्रावकच्या कोटीमध्ये येत नाही. या दोन क्रिया दिने करायलाच पाहिजेत. आम्ही चिंतन करा या गोष्टीचं. आणि एवढं निश्चितपणे शास्त्रामध्ये आचार्य भगवंतांनी 4 प्रकारच्या दानाचं वर्णन केलंय. त्यात आहारदान असेल, अभयदान असेल, ज्ञानदान असेल आणि औषधदान असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, आहारदान दिल्यामुळे जीवन पवित्र होते आणि धनाची वृद्धी होत्या, हे शास्त्रातच सांगितलंय. अभयदान दिल्यामुळे नाही परभवातील दुःखाचा नाश होतोय. आणि शास्त्र अथवा ज्ञानदान दिल्यामुळे सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून म्हणलेलं आहे. आणि औषधदान केल्यामुळं शरीराचे रोग नाहीसे होतात आणि बळदंड शरीराची प्राप्ती होते म्हणून सांगितलंय ग्रंथामध्ये. 4 प्रकारची दान सांगितले. ती जर उत्तम, मध्यम आणि जघन्य पात्राला आम्ही जर दान केले तर या 4 दानाच्या माध्यमातून या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात असं आचार्य भगवान म्हणले. आहार दानामुळे निश्चितपणे काय होते, मानव जीवन पवित्र बनते आणि धनाची प्राप्ती होते. धन मिळवायचं असेल तर आहारदान करावं लागेल. मानव जीवन तुमचं पवित्र बनवायचं असेल तर या गोष्टी करायला लागतील. हे गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन ज्ञानदान किंवा शास्त्रदान दिल्यानंतर सम्यक ज्ञानाची प्राप्ती. डायरेक्ट बुद्धी, नुसतं बुद्धी वाढत नाही हो, सम्यक ज्ञानाचीच प्राप्ती होत्या. बुद्धी लईच वाढत्या, पराकुटीची बुद्धी वाढते म्हणून सांगितले. त्याच्यानंतर सांगितले अभयदान जर दिला निश्चितरूपानं तर परभवातील दुःखाचा नाश होते म्हणून सांगितले की दुसऱ्या भावामध्ये जे दुःख झाले ते सगळ्या दुःखाचा नाश होतोय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन औषधदान केल्यामुळं शरीराचे रोग नाहीसे होतात आणि बलदंड शरीराची प्राप्ती होते. महाराजजी काही खुयायतवे उगच सगळ्या शास्त्रांना चाळून आयुर्वेदिक औषध काढायचं आणि फॉर्म्युला कोण मागतील त्यांना द्यायचं, उगच खुयायतवे. वैयावरती नावाचं दान, त्याच्यामुळं काय होतंय, शरीराचे रोग नाहीसे होतात आणि बलदंड शरीर मिळते. दिगंबर झाल्यापासून आजपर्यंत निश्चितरूपानं कधी निश्चितपणे जास्तीत जास्त शरीराने रोग आले परंतु त्या रोगात सुद्धा शक्ती चांगली राहिली माझी. आणि आता तर निश्चितपणे ज्या दिवसापासून नाही आयुर्वेदिक ग्रंथाचा अभ्यास केला आणि निश्चितपणे बऱ्याच जणांना जे दुःखी कष्टी असतात किंवा असे श्रावक श्राविका जे वृत्ती आहेत त्यांना निश्चितपणे औषधाचा फॉर्म्युला सांगितलं. फॉर्म्युला मी काय औषध देत नाही, कुठलं औषध बनवायचे नाही, नुसतं फॉर्म्युला असं या ग्रंथात या रोगावर हे औषध सांगितलंय. एवढंच सांगितल्यापासून बरेच वर्षानुवर्ष झालं तर शरीराला रोग होतच नाही. चिंतन करणं आवश्यक आहे.
शक्ती वाढत जाते. आम्ही चिंतन आणि बलदंड शरीराची प्राप्ती. आज निश्चितपणं आज बऱ्याच जणांना वाटते की महाराजांचं शरीर हे आहे, परंतु आज निश्चितपणं बरीच माणसं अशी मोठमोठे महाराज सुद्धा बरीच माणसे माझ्यावर चालायला लागले तर निश्चितपणे थकतील अशी शक्ती निश्चितपणे अंतरंगामध्ये आहे. एका दिवसात 50 किलोमीटर 70 72 आणि हायेस्ट 80 किलोमीटर एका दिवसात चालणं होते. चिंतन करणं आवश्यक. हे वैयावृत्त आणि दानाचा प्रताप आहे. वैयावृत्त केलेला प्रताप आहे. उगाच दुसऱ्यांना देत नाही. जेवढे येतील कोण येतील त्यांना नसेल तर नाही हुडकून 2 दिवसांनी सांगणार पण सांगणार. ही गोष्टी महत्वाची आहे. आम्ही चिंतन करणं हे वैयावृत्ती करण्यानंतर या वैयावृत्तीमुळं आम्हाला आमच्या शरीराला रोग कधी होणार नाही. बलदंड शरीराची प्राप्ती होणार आहे. बलदंड शरीर म्हणजे नुसतं जाडी दिसणे नव्हे. बलदंड शरीर म्हणजे कधी ते रोगी बनत नाही आणि कुठलेही काम उत्साहपूर्वक करते तेच शरीर बलदंड आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आळस येता कामा नये, नाहीतर कायम बघल तेव्हा एंडल देत पिल्यागत चेहरा. वय बलदंड शरीर असून काय उपयोग आहे? आत्ता पडतंय का नंतर पडतंय वाड्यानं? हाय एवढं मोठं शरीर असून काय उपयोग हो? शरीर असं पाहिजे निश्चितपणा किती कार्य किती घटना पार पडल्या तर निश्चितपणा त्यांच्या शरीराच्या शक्तीच्या जास्त सुद्धा जर त्या शरीरावर जर बळ टाकलं तरी सुद्धा ते निश्चितपणा त्यांचा चेहरा कधी आळसात जाता कामा नये आणि चेहरा कधी पडता कामा नये. अशा शरीराची प्राप्ती म्हणजे बलदंड शरीर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. चिंतन करणं आवश्यक. शरीराला बाकीच्या यातना किती होऊन देत काही वाटतं का तरी सुद्धा उत्साही कधी सुद्धा आनंदी निवांत राहायचं. टेन्शन लेणे का नाही और देणे का म्हणे. चिंतन करणं आवश्यक. त्यामुळे जेवढं तुम्हाला संधी आहे जेवढ्या प्रमाणात या 4 प्रकारची दान द्यायची अजून 2 महिने आहेत. 1.5 महिने 2 महिने बी नाहीत. आता 1.5 महिनाच राहिलाय. आता बघता बघता जाते. 1.5 महिनाच राहिलाय तुमच्याकडे. फक्त दिवस मेजायला चालू. किती दिवस राहिलं? 1.5 महिना म्हणजे 30 आणि 15 45 दिवस. टोटल 104 दिवसाचे चातुर्मास आहे यावर्षी. सिद्धी चक्राचा एक बोनस 10 दिवसाचा धरा तुम्हाला आणि घ्यायची इच्छा आहे तुमची. आणि की आधीपासून नारळ ठेवायला जेव्हापासून नारळ ठेवता तेव्हा चातुर्मास आणि सिद्धीचक्र दोन्हीचा नारळ ठेवलाय सोडा. त्यामुळे ते बोनस आहे. 10-15 दिवसाचा धरा तो बोनस. म्हणजे किती दिवस राहिलं निश्चितपणे ते सोडून त्यातल्या नाही का आता झाले करेक्ट 50 दिवस ते 51 दिवस शिल्लक आहे. एवढी संधी आहे 4ही प्रकारचे दान करायला. त्याच्यानंतर तुम्हाला दान करा म्हणून कोण घरला येणार नाही, कोण सांगणार नाही. यान माडत निम माडली एवढेच दिवस सांगणार. त्यामुळे संधी सोडू नका. जी संधी मिळते ती संधी सोडू नका. जीवनात पैसा संपत्ती वैभव सगळं परत आपोआप मिळतंय. एक गोष्ट लक्षात. आणि दानामध्ये 1 रुपया जरी घातला तर तुमचा व्यर्थ केलाय समजू नका. 1 रुपयाचं 10 रुपये तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हे चिंतन करा. त्यामुळे या भिण्याची गरज नाही. जेवढी संधी 4 प्रकारच्या आहार दानाची करता येईल जेवढ्या 4 प्रकारच्या दानाची करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या. जे तुम्हीच गाण्यामध्ये सतत द्या दान सुपात्रा ते त्याच्या पुढे काय म्हणताय? दान देता भोगभूमी पुण्य मिळते. भोगभूमीमध्ये जाते. तिथं भोगभूमी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? दान सतत दिल्यानंतर भोगभूमी प्राप्त होते. भोगभूमी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? ती निजूरवाने तुम्हाला बऱ्याच गोष्टी काय करायला लागत नाही. सगळं आपोआप मिळते. चांगलं आहे नाही. काय काम करायचं नाही काय नाही सगळं मिळणार आपोआप. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही तिथं 10 प्रकारचे वृक्ष असतात. ते 10 प्रकारचे वृक्ष पानांग भोजनांग वस्त्रांग अशा वृक्षांची नाव आहेत. त्या वृक्षांची त्या भोगभूमीमध्ये असतात. वस्त्रांग नावाच्या नाही त्या वृक्षाकडे गेला आणि तिथं म्हणला मला सलवार कमीच पाहिजे लगेच आला बघा. भोजनांग पशी गेला तिथं मला पंचपक्वान गुलाबजामुन पुडी कचोडी काय मागल ती नुसता केला की लगेच तिथं ताट पुढे झालंच. अशी 10 प्रकारची वृक्ष असतात. ते सगळं तुम्हाला देतात 10 प्रकारचे वृक्ष. म्हणून त्याला भोगभूमी म्हणलेलं आहे. तिथं सगळे निश्चितपणे कायमस्वरूपी आरामात असते जीवन. काही नाही सिस्टीम काय लागेल तेव्हा नुसता वृक्षाकडे जायचं मागायचं. इथं सगळं करायला लागते राबायला लागते. हेच कशामुळे मिळते? दान दिल्यामुळे सतत दान दिल्यामुळे मिळते म्हणून सांगाले मी. हे यासाठी सांगितलं. त्यामुळे चिंतन करा. एवढं दानामध्ये महिमा आहे. दानाचा एवढा प्रताप आहे की दानामुळे निश्चितपणे आम्हाला काय काय प्राप्त होईल दानामुळे काय काय मिळेल निश्चितपणे हे सगळं सांगितले. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीचं चिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. कारण की शास्त्रामध्ये उदाहरणं भरपूर आहेत, परंतु एक ब्राह्मणाचं उदाहरण आहे. ते विश्वभूती नावाचा ब्राह्मण आहे की त्या ब्राह्मणानं मुनिराजांना आहारदान दिले होते. त्याच्या प्रभावाने इंद्रदेवाने त्याच्या घरी 5चाचार्य वृष्टी केली ती. कुठं दिलं तर माहिती आहे काय? त्यावेळी निचरूपानं 5चाचार्य वृष्टी केली होती. हे एक उदाहरण येते. त्यानंतर राजा सिंहास असेल, राजा सोमप्रभा असेल, यांनी आदिनाथांना आहारदान दिला होता. त्याच्या प्रभावात त्यांच्या महलामध्ये सुद्धा 5चाचार्य वृष्टी केली होती. 5चाचार्य वृष्टी म्हणजे काय माहिती आहे? रत्न, माणिक आदी यांची वृष्टी होत्या त्यांच्या घरावर. 5 आश्चर्य होतात. 5 आश्चर्याला 5चाचार्य म्हणतात. आश्चर्य ते कोणाला वाटत बी नाही. असे काय काय वृद्धिधारी मुनी आहेत, त्यांच्या जर नाही त्यांना आहार द्यायचं तुम्हाला सौभाग्य मिळालं तर तुमच्या घरावरती 5चाचार्य वृष्टी होते. किंवा काय काय वृद्धिधारी असे मुनी प्राप्त झाले, जर त्या महाराजांना आहार दिला, समजा तुमच्या घरात जेवढे अखंड गाव नाही, पूर्ण अखंड देश जरी जेवला तरी नाही घरातला अन्न संपत नाही. असे बी काय काय मुनी झाले. 5चाचार्य कवा होतंय निचरूपाने? एक गोष्ट द्या, तो आहार देताना तो दाता श्रेष्ठ भावनेपूर्वक आणि मुनिराज श्रेष्ठ भावनेपूर्वक आहार गेल्यात, त्यावेळी 5चाचार्य वृष्टी होती. देव साक्षात येऊन ती 5चाचार्य वृष्टी करतात. एवढ्या दानाचा महिमा आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान 9दा भक्तीचं फल सांगणार आहेत की 9दा भक्तीत याच गाथेमध्ये फेरन लवली, पॉन्ड्स हे लावल्यामुळं नाही सुंदर शरीर मिळत नाही, तर देवशास्त्र गुरूंची भक्ती केल्यामुळे सुंदर रूप मिळते. ह्याच गाथेमध्ये सांगणार आहे. बघा 115 नंबरची गाथा, भक्ते सुंदर रूप. मी कायम सांगतोय, आठवते का? बघा ती गाथा उद्याच्या भागामध्ये सांगणार आहे. उद्या सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहा. मी एवढीच भावना करतो की तुम्ही जेवढ्या संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं केलं आहे आणि सुद्धा अजून जेवढी संधी आहे त्या संधीचं सोनं करून घ्यावं आणि या 9दा भक्तीच्या माध्यमातून आपलं जीवनाचं कल्याण करून घ्यावं एवढी भावना करतो. आणि वाणीवरांचा जो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की